महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारक अनावरण लोकार्पण सोहळा येत्या 5 सप्टेंबरला कडेगाव येथे होणार आहे। हा कार्यक्रम लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती आज आमदार विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली। राज्याचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री, भारतीय विद्यापीठाचे संस्थापक, सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय पतंगरावजी कदम साहेब यांनी गेले 50-55 वर्ष सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये समाजकारण, राजकारण, शिक्षण क्षेत्रात प्रचंड मोठं काम उभं केलं आणि या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हजारो लाखो लोकांच्या हृदयाला त्यांनी स्पर्श केला। अशा पतंगरावजी कदम साहेबांच्या कर्तृत्वाला दाद देण्याकरता 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखाना तालुका कडेगाव या ठिकाणी त्यांचं एक पुतळ्याचं अनावरण आणि लोक स्मारकाचं लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होतोय। या पुतळ्याचं अनावरण आदरणीय राहुलजी गांधी, देशाचे नेते, देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असणार आहेत। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय रेवंत रेड्डीजी आणि महाराष्ट्रातले सर्व नेतेगण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत। आणि अशा दृष्टीने या कार्यक्रम एक भावनिक असा सोहळा 5 सप्टेंबर रोजी सुरू होतोय आणि सांगली जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले अनेक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। पतंगराव कदम साहेबांचे ऋणानुबंध कोल्हापुरातील सर्वांशीच होते। शिक्षणाबरोबरच राजकारणामध्ये नवा पायंडा त्यांनी सुरू केला। त्यांची निर्णय घेण्याची क्षमता आमूलाग्र होती। आधी निर्णय नंतर फाईलवर सही अशी कामं करण्याची त्यांची पद्धत सर्वश्रुत होती। स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या आठवणी जाग्या करत या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केलं। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोल्हापुरात काँग्रेस कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबा बावळे, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, राजेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। कोटियन इन्फो टेक्नॉलॉजीज LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।